सैराज देशमुख, येऊ का घरात? सुमेध, सुमेध बर्वे, आई शपथ मॅन, सच अ लॉंग टाइम. लॉंग टाइम. कधी आलास? हा, झाले 4 दिवस. अरे ये मला सांग, अमेरिका काय म्हणते? अरे अमेरिका काय, अमेरिका मजेत आहे. तू सांग, तुझं कसं चाललंय? मी मस्त मजेत. बिझनेस? बिझनेस चाललाय. गुड. आणि गाणं? अरे हे बघ, रियाजच करत होतो. गुड. अरे बाबा मुंबईला हेड ऑफिसला शिफ्ट झालेत. हो. आणि इथे पुण्यात जे काही रेकॉर्डिंग स्टुडिओज आहेत ना, ते सगळे मी मॅनेज करतोय. दॅट्स ग्रेट. थँक्यू. बरं, तुला सांगू, हा, त्या आतमध्ये शिरताना जरा मी घाबरलो होतो. का? नाही, म्हटलं तू ओळखतोयस का हाकलून देतोय? सुमेध, अरे तुला कसा विसरेन मी? हो, आफ्टर ऑल शाळेपासून कॉलेज पर्यंत तूच तर होतास माझा बेस्ट फ्रेंड. हो, मग हो, जरा असं समोर ये, जरा असं. हा हा नीट नीट. हा नीट. एक देतो ना तुझ्या हातात. का? काय हा काय प्रश्न आहे? अरे अरे मी तिथे असताना एक फोन नाही, मेसेज नाही, मेल नाही, नथिंग. अरे नाही नाही, सॉरी, व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. नाही, तुझा हा राग साहजिक आहे, पण अरे बाबा इथून मुंबईला गेल्यापासून सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या शोल्डरवर आहेत. आय मीन खूप वर्क प्रेशर आहे, मला काहीच करायला वेळ मिळत नाही रे. ओके, बट आय प्रॉमिस यू, तू इथे असेपर्यंत माझा सगळा वेळ फक्त तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. चल ये ये ये. बरं मला सांग, घरी कसं आहेत सगळे? घरी मस्त मजेत एकदम. काय रे, हा, लग्न बिग्न केलंयस का त्या अमेरिकन स्टाईल मध्ये एखाद्या मुली बरोबर लिव्ह इन? हा, काय तू ओळखतोस मला, मी असं करीन का? दॅट रिमाइंड्स मी, हे बघ, वाव, दिस इज स्पेशली फॉर यू. थैंक्स मैन. ये सब किस खुशी में? गेटिंग मॅरिड. व्हाट? येस, सुपर मैन, तू लग्न करतोय? येस मॅन. कॉंग्रॅच्युलेशन्स ड्यूड. Thank you so दैट्स अ much. ग्रेट न्यूज मैन. ऑफकोर्स. राइट हियर राइट नाउ. चालेल, माधू, ग्लासेस आणा. लवकर आणा. ग्रेट न्यूज मॅन. आणि मग तिला सांगितलं सोडून येतो, ती म्हणाली नाही, मला आता स्वतःला हँडल करता आलं पाहिजे वगैरे वगैरे. आय एम सॉरी. ऋषार, आता काय बोलणार रे? तुझ्या आयुष्यात एका मागून एक प्रॉब्लेम येतच जात आहेत. जी मुलगी तुला आवडते ती तुला भाव घालत नाही, जी तुला भाव घालते ती तुला आवडत नाही. सगळा गोंधळच आहे यार. आता आणखीन कोणाला कॉल करायलास तू? कामिनीला. माझा फोन अटेंड करत नाही. आय होप सगळं ठीक असेल. ऋषा, मला यार कामिनीचं वेगळं टेन्शन यायलंय. नाही म्हणजे रागाच्या भरात तिनं तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नाही म्हणजे मिळवलं यार. हा बोल साईराज. हॅलो ऋषी, माझं एक काम आहे तुझ्याकडे. कुठे आहेस तू? मी घरी आहे. बोल ना, काय काम आहे? ते मी तिकडे आल्यावर तुला सांगेनच. माझ्याबरोबर माझा एक मित्र सुद्धा येणार आहे तिकडे. ओके, चल येतोच. अरे पण इतक्या रात्री काय? अरे कोणाकडे चाललोय आपण? काय? अरे मला काहीतरी तर सांग. काय म्हणला रे साईराज? घरी येतोय तो आणि त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आहे. त्याचा मित्र? नाही, एवढ्या रात्री काय काम असेल त्याला? ते तर आल्यावरच कळेल. नीतू, नीतू काय बोलतेय काय मी? हा, आणि काय चालू आहे तुझं? हळू बोल जरा. आई बाबांनी ऐकलं तर उगाच गैरसमज होईल. गैरसमज माय फुट. लिसन, मी एवढ्या रात्री ना तुझ्याशी बोलायला आले. तुझं लग्न ठरल्याचा पेढा खायला नाही आले, कळलं? काय ग पल्लवी, काय म्हणतेस पेढ्याबद्दल? हा, काही नाही काकू. अगं बाई, बरं आठवलं. नीतू खाली ये, मला तुझी दृष्ट काढायची आहे. पल्लवी,
त्या साडीत इतकी सुंदर दिसत होती ना नीतू, म्हणजे सुमेधने बघितलं आणि तिला नकार दिला असं नव्हतंच मुळी काही. फोनाफोनी पण सुरू झालीये. हो का? वा. अगं म्हणजे मला वाटतं ना ताईकडनं नंबर घेतला असेल. हुशार आहे हा सुमेध. पल्लवी, त्याला सांगून तुझ्यासाठी पण स्थळ बघू का? कशाला? अगं त्याचा मित्र असेल ना अमेरिकेत, मग दोघी एकत्र राहा काय. हे बघ, तुझ्या घरच्यांनी आता स्थळ बघायला सुरुवात केलीच असेल की नाही? किती दिवस अशी तू एकटी फटफटी घेऊन फिरणार आहे? ओ काकू, हे बघ, लग्न ना वेळेत झालेलं बरं असतं नाही का? तुझी आपली काळजी वाटली म्हणून मी बोलले. बरं नीतू, ये हा खाली. वाव यार, खूपच मनावर घेतलंयस नाही का तू हे लग्नाचं वगैरे. आणि काय ग, कोण आहे कोणा मुलगा? ते म्हणजे इतकं भारी आहे का की फक्त 15 मिनिटं भेटून तू ठरवलंस की आपण ह्याच्याशी लग्न करायचं. आणि बाय द वे, पहिल्यांदा भेटलीस ना ग? चिटचॅट वगैरे पण सुरू झालं? मला कसलं कौतुक आहे माहितीये का? तू एकदाही विचार नाही केलास की शांत डोक्याने बघू या गोष्टीकडे. सरळ निर्णय घेऊन टाकलास. आय मीन कम ऑन यार. काय ना, तू मनापासून जर हे लग्न करत असशील ना नीतू, तर मी काहीही बोलणार नाही. प्लीज गो अहेड. पण स्वतःच्या मनाविरुद्ध जर तू हा फालतूपणा करत असशील ना, तर खरंच सगळं कठीण आहे. कोणीच तुझी मदत नाही करू शकत. बाय. अरे या, कम इन. वेलकम वेलकम. हाय. हाय सुम्या. हा ऋषिकेश तिळगुळकर. हॅलो. आणि हा सुम्या, त्याचा मित्र. हाय. आणि हा माझा बेस्ट फ्रेंड सुमेध बर्वे. हॅलो. हाय. आणि बाय द वे, हाच तो मुलगा ज्याने नीतूला लग्नासाठी होकार दिलाय. येस. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओह, थँक्यू. ॲक्च्युली जेव्हा सायराजचा कॉल आला तेव्हा मला कळलंच नाही की सायराजच्या मित्राचं माझ्याकडे काय काम असेल. आणि आय गेस याला आपल्याला इंट्रोड्यूस करायचं होतं. सो नाईस टू मीट यू. सेम हिअर. सुमेध, हा नीतूचा बेस्ट फ्रेंड. ओह, इज इट? ऍक्च्युली ऋषी, आम्हाला काही गोष्टी बोलून क्लिअर करायच्या होत्या. म्हणजे मी आभासबद्दल बोलतोय. बाप म्हणून मी काहीच करू शकत नाही तिच्यासाठी. खूप खूप राग येतोय मला माझा. बेटा, माझ्या पोरीच्या सुखासाठी माझी तुला नम्र विनंती. बघ, जमलं तर तिचा विचार कर. हा बेटा.